अखिल जगस्वामी साम सदा शिव मल्हारी मणिमल्ल संहारक ऐश्वर्य प्रदाता शक्तिदाता जय दुर्गी गणाधीशित आदिरुद्र श्री मातंड भैरवा। जय देव जय देव जय देव जय देव जय देव जय शिव मातंडा। जय देव जय देव जय देव जय देव जय देव जय शिव मातंडा। हरिवर्धन मल्हारी तुझी प्रचंडा। अगडदुम नगारा सोन्याची जेजुरी देव गेले जेजुरा निळा घोडा। अगडदुम नगारा सोन्याची जेजुरी देव गेले जेजुरा निळा घोडा। पावने तोडा कमरी कर पटा मिहिर मस्तकी तुरा। खोबऱ्याचा कुटका भंडाऱ्याचा भडका बोल अहंकारा सदानंदाचा येळकोट सदानंदाचा येळकोट। जय देव जय देव जय देव जय देव जय देव जय शिव मातंडा। जय देव जय देव जय देव जय देव जय देव जय शिव मातंडा। हरिवर्धन मल्हारी तुझी प्रचंडा। जय देव जय देव जय देव जय देव जय देव जय शिव मातंडा। हरिवर्धन मल्हारी तुझी प्रचंडा। बानू, मी तुला तुझ्या वाड्यावर घेऊन जायला आलोय। चल। खंडेराया माझा खास मल्हारी खंडेराया माझा पाणी मल्हारी खंडेराया माझा ध्यास मल्हारी खंडेराया। ना मागू मी पायरी तुझी देवा ना मागू तुझी मी सावली देवा। मला गावाला सारा जग गोड मान बाबा हीच माझी सेवा। खंडेराया माझा घास मल्हारी खंडेराया माझा पाणी मल्हारी खंडेराया माझा ध्यास मल्हारी खंडेराया। खंडेराया माझा घास मल्हारी खंडेराया माझा पाणी मल्हारी खंडेराया माझा ध्यास मल्हारी देवा, मला वाटलं नव्हतं का मी पुण्यांदा हात ये।
तर देवा मला ठाव होतं का तुम्ही मला कवा बी काय बी कमी पडू देणार नाही. तुमचा आशीर्वाद आहे माझ्यावर. बानू, मागच्या वेळेस जेव्हा तू जेजुरीमध्ये आली होतीस तेव्हा देखील तुला असंच तिष्ठत उभं राहावं लागलं आणि ह्यावेळी देखील तुला तसंच बाहेर उभं राहावं लागलं. होय, पर तुम्ही मला एकटं पडू दिलं नसतं हे ठाव आहे मला. नाही बानू, ह्या वेळेस तू एकटीच होतीस. मी नव्हतो तुझ्या बरोबर. नव्हतात पर आलात नव. बानू, मी तुला म्हणालो होतो ना की तू ह्या जेजुरीत परत येशील, ते सन्मानाने. होय, पर एक सांगू का जी? सांग बानू, मनात कोणताही संकोच नको बाळगूस. तेव्हा मागल्या वेळेला जेव्हा मी जेजुरीत आले तेव्हा मला असं वाटलं होतं का मी पुण्यांदा हात येईल का नाही. मनात विचार तर आला होता माझ्या, तर मी कुणाशी बोलून नाही दाखवलं. तर महासाताई मला म्हणाल्या का तो कुकवाचा करंडा पाण्यात बुडव आणि मला म्हणल्या का पुण्यांदा आता कधी बी येऊ नकस. तेव्हा खरंच असं वाटलं होतं का पुण्यांदा मला आता येता यायचं नाही. बानू, मी तसं कसं होऊ देईन? आई, तू अजून जागी आहेस? हो, कारण तू जागी आहेस. तुला सुखाने झोप लागल्याशिवाय मी कशी झोपू शकेन म्हाळसा? का कोणास ठाऊक, पण बानू जेजुरीत नसताना हे माझ्यापासून दूर आहेत असं मला वाटायचं. पण आता ती परत जेजुरीत आली आहे तरीही हे माझ्यापासून दूर आहेत असंच मला वाटतंय. माझा निर्णय योग्य आहे की अयोग्य हेच कळत नाहीये मला. ते मी सांगते. तुझा हा निर्णय अगदी योग्य आहे म्हाळसा. आज जरी काही क्षणांपुरते श्री खंडेराय तुझ्यापासून लांब असले तरी तुझ्या निर्णयामुळे ते लांब जाणार नाहीत ह्याची खात्री आहे मला. पण आई, काही बोलू नको. सगळ्यात पहिले हा विचार करणं थांबव की तुझा निर्णय चुकला आहे म्हणून. तुझा निर्णय योग्य कसा आहे हे तुला लवकरच कळेल. मला तुला केवळ इतकंच सांगायचं आहे की यापुढे या साऱ्यावर नियंत्रण कसं ठेवता येईल ह्याकडे तुला दुर्लक्ष करून चालणार नाही. म्हणजे हेच की आता साऱ्या गोष्टी तुझ्या हातात कशा राहतील ह्याकडे लक्ष द्यायला हवं म्हाळसा. त्या बानूला डोक्यावर बसून देऊ नकोस हे ध्यानात ठेव. तू बानूला जेजुरीत येण्याची अनुमती दिलीस त्यामुळे तिला असं वाटेल की आपण क्षमा याचना केली म्हणजे झालं. पण तसं होऊ देऊ नकोस. तिला डोक्यावर बसून घेऊ नकोस. ती कायम तुझ्या आज्ञेत कशी राहील ह्याचा विचार कर. तुला काय म्हणायचंय हे माझ्या लक्षात आलं आहे. मी ध्यानात ठेवेन.
ए गंगे जायचं का? दोस्त काय का काय बी बोलताय सर? देव गेला आहे आत बानुताईंचं. रातभर काय बाहेरच थांबायचं का? धीर धरा. इथनं माघार जाणार ना सांगू ठेवतोय अदुगर. आता राहून काय करणार? काय करणार म्हणजे? काम करणार आणि काय करणार? तुम्ही हा मग हो अजून आपला संसार बी नाही सुरू झाला. समजा चांगलं कधी होणार? होईल ग. आता देवाच्या पायाशी आलोय का नाही समजा चांगलं होईल बघ. मग त्यांच्याकडेच काम मागा की. मागतो घाई करू नको. आणि मी एक सांगते आपण हात नाही राहायचं. गावात जागा बघा लगेच बघू. आता तुमची आई काय करू देत नव्हती. आता ती नाही तर माझा संसार तरी उभा करू देत मला. ए बघा काहीतरी बरं ना ग. आईला काम नाव ठेवते ग. नाकाला झोंबलं वाटतं. नाकाला झोंबली. देवांची गाठ भेट का होती झाल्या असं तुझं काय मधीच. सदाशिव मल्हार सदाशिव मल्हार सदाशिव मल्हार सदाशिव मल्हार. खंडेराया माझा घास मल्हारी खंडेराया माझा पाणी मल्हारी खंडेराया माझा भास मल्हारी ध्यानी मानी सदाशिव. जसं जेजुरीत आल्यामुळे तुला आनंद झाला आहे तसाच मला देखील आनंद झाला आहे. बानू तुझं जेजुरीत येणं जसं तुझ्यासाठी महत्वाचं आहे तसंच ते म्हाळसेसाठी देखील अत्यंत महत्वाचं आहे. म्हाळसेने तुला जेजुरीत येण्याचे निमंत्रण पाठवले आणि ते तू नाकारलेस तेव्हा काय घडेल अशी परिस्थिती निर्माण झाली होती. कारण म्हाळसेने ठाम निर्णय घेतला होता की तुला गडावरच काय तुला जेजुरीत देखील ती प्रवेश नाकारणार होती. होय देवा ठाव आहे मला. जेव्हा मी म्हाळसाताईंनी पाठवलेल्या अवतानाला नाही म्हणून उत्तर दिलं तेव्हा त्यासनी राग आला असणार हे ठाव होतं मला. पण मग लक्ष्मी देवींनी मला दर्शन दिलं आणि त्यांनी मला सांगितलं का जेजुरीला ये म्हणून. आणि मग मी हात आले. खरं सांगू का देवा पर आज मला म्हाळसाताईंनी भेटायचं होतं बघा. आणि म्हणूनच तू गडाच्या दिशेने येत होतीस. वय देवा नाहीतर मी कशापायी आले असते गडावर. लगीन करून आले तेव्हा म्हाळसाताईंनी समद्यान मोहरं मला सांगितलं होतं का कधी बी गडावर यायचं नाही. मग असं असताना मी कशापायी आले असते. पर आज मी गडावर आले देवा कारण मला म्हाळसाताईंनी भेटायचं होतं. त्यासनी सांगायचं होतं का मी चुकले मी उगा अशी वागले. पण बानू तू घेतलेला निर्णय हा तुम्हा दोघींनाही अंतिम सत्याचा साक्षात्कार होण्याच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा ठरणार आहे. होय पर देवा मी जेव्हा चंदनपुरीत होते समध्यासनी असं वाटायचं का मी जेजुरीला जावं. पर मलाच ते न गवत. बानू अजून देखील तुला तसंच वाटतंय?
एक गोष्ट ध्यानात ठेव, मी तुला कधीही अंतर देणार नाही. होय. बानू, आता मला निघायला हवं. जी. येतो. झालं ना काम आता? बानूबाई आल्या ना वाड्यावर. का रे असं काय विचारतायस? तसं नाही, म्हणजे घरला जायचं होतं, काम झालं असेल तर. नाही, अजून काम झालेलं नाही. आता काय काम आहे? अरे गणोबा, अरे देव आल्यात का अजून गडावर? देव गडावर आलं की मग आपलं काम झालं. मग घरला गेलं की चालत. राघोबा, अरे हे गणोबा नाही विचारलं तर चालल. बरोबर आहे, माझं लगीन झालेलं आहे, तू तर एकलाच आहे. बरं बरं, एक काम करा, देव आलं की नाही तुम्ही दोघं बी जावा घरी, मी हाय हात. मग आम्ही जाऊ घरला. थांबा, उद्या तुम्हा दोघांनी बी एक काम आहे. जी. राघोबा, तुम्ही बानूबाईंच्या वाड्याबाहेर थांबा, त्यासनी काय हवं काय नको ते बघा. हा ना म्या. गणोबा, तुम्ही हातच थांबा, देवासनी काय हवं काय नको ते बघा, आणि देवीसाठी काही सांगावं असेल तर त्यो द्या. जी. हा. अहो, आता सारे काही आपल्या मनासारखे झाले आहे ना? हो, काय करणार, मनावर दगड ठेवून सुज्ञपणे निर्णय घ्यावा लागतो. ती बानू कितीही नको असली तरी तिने इथे राहणंच योग्य ठरेल. तिच्या मागे देव गेले असते तर माझ्या माणसाने काय केलं असतं? अहो, पण आपल्याला जे साध्य करायचे होते ते घडले आहे, आपले काम झाले आहे. नाही, आपलं काम अजून झालेलं नाही. अहो, आता आणखी काय काम राहिले? अहो, इथे आपल्या लेकीचा संसार आहे, तिला आपली आवश्यकता आहे. काय झालं? घ्या, ऐकावं तेवढं नवलच. काय झालं माधवी? अक्का, सांगू का? सांग बाई, मी तरी कसं सांगणार? अहो, देव त्या बानूला घेऊन तिच्या वाड्यावर गेले आहेत. अहो, मग त्यात इतके आश्चर्य वाटण्यासारखे काय आहे? ती एकटी इथे आली आहे, त्यामुळे तिला तिच्या वाड्यावर पोचवूनच देव इथे येतील. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, ती देखील त्यांची पत्नी आहे. आणि माधवी, बाळा, तू ह्यात लक्ष घालत जाऊ नकोस. जर असंच वागत राहिलीस तर एक दिवस संकटात येशील. तू त्यांचं काही ऐकू नकोस. माझ्या लेकीचं दुःख मोठं आहे, देवांनी म्हाळसासोबत राहायला हवं होतं. तुम्ही माझे ऐकणार नाही, अशाने एक दिवस तुम्ही संकटात येणार. अहो, यात लक्ष घालणे म्हणजे आगीशी खेळ खेळण्यासारखे आहे. म्हाळसा, आज तुमचं समाधान झालं असेल ना? तुम्हाला जे हवं होतं ते मिळालं. बानूने जेजुरीत राहावं हेच तुम्हाला हवं होतं ना? होय, कारण ते भविष्यासाठी आवश्यक आहे. भविष्यात काय घडणार आहे याच्याशी मला आत्ता या क्षणी काहीही कर्तव्य नाही. म्हाळसा, तुझ्या मनातील साशंकता बाजूला ठेव. हे सारं का घडत आहे हे जेव्हा तुला कळेल तेव्हा तुला साऱ्याचा अर्थ कळेल. पण तोपर्यंत तुला काहीच कळणार नाही. तरी पण तू ते समजून घ्यावंस असं मला वाटतं. मला त्याची काही आवश्यकता वाटत नाही. जे घडलं आहे ते पुरेसं आहे. मला माझ्या मनाला अजून दुखवायचं नाही. बानू जेजुरीत आली आहे, तुम्ही तिला तिच्या वाड्यात सोडून आलात. पुन्हा आधीसारखं घडतं आहे, त्यामुळे सगळ्यांना आधीसारखं नियमांचं पालन करावं लागेल. पंधरवड्यातून 2च वेळा मी तिला भेटायला जावं हेच तुला अपेक्षित आहे ना? हो, तसंच होईल. तुम्हाला हे मान्य आहे, पण
बानूला हे मान्य आहे का? तिला याची कल्पना आहे का? तिला ह्याची कल्पना आहे. आणि अजून एक गोष्ट, बानू जेजुरीत आली आहे. तिला गडावर प्रवेश नाही, पण तुम्हा सगळ्यांच्या आग्रहाखातर मी तिला इथे स्थान दिले आहे. तिला जर या जेजुरीत राहायचे असेल तर माझ्या आज्ञेचे पालन करावे लागेल. हे तिला मान्य आहे ना?